पुण्यात उद्या भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे। मोठ्या थाटामाटात खरं तर ही विसर्जन मिरवणूक निघेल। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आता या क्षणाला भाऊसाहेब रंगारी या गणपती बाप्पाच्या मंडळात आहेत त्यांच्याकडे। चंद्रशेखर, मी तुमच्याकडे येईल। उद्या मोठ्या थाटामाटात ही जी विसर्जन मिरवणूक आहे ती निघणार आहे, कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं आहे चंद्रशेखर? खरं तर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक जो गणपती आहे तो म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आहे। खरं तर भाऊसाहेबांनी ज्या ठिकाणी ही मूर्ती स्थापन केली होती त्या मूर्तीच्या अगदी बरोबर आपण समोर आहोत आणि शेकडो जे भाविक आहेत सध्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी बाप्पाचं दर्शन, आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेताना दिसत आहेत। खरं तर भाऊसाहेबांचा वाडा पलीकडे आहे आणि या वाड्यामध्ये ऐतिहासिक हा सगळा वाडा आहे। या उद्याच्या मिरवणुकी संदर्भात कशा स्वरूपाची सगळी मिरवणूक असेल या सगळ्याविषयी माहिती जी आहे ती उत्सव प्रमुख जे आहेत पोलीस बालन जे आपल्या समोर आहेत। दादा, खरं तर उद्या कशा पद्धतीने आपल्या सगळ्या मिरवणुकीचं आयोजन आपण केलेलं आहे, कशी सगळं स्वरूप असणार? बघा, उद्या सकाळी बरोबर 7:30 वाजता आरती आणि पूजा होऊन 8 वाजता आमची मिरवणूक इथून टिळक पुतळ्याला निघेल। इकडे आपण प्रथेप्रमाणे रथ उभं करतो, भाऊसाहेबांची मानाच्या गणपतींची आपण पूजा करतो आणि संध्याकाळी 6 वाजता टिळक पुतळ्यावरनं मुख्य मिरवणुकीत लक्ष्मी रोडला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा गणपती हा सहभाग होईल। उद्याच्या मिरवणुकीचं आकर्षक जे आहे रथाचं ते कसं असणार आहे त्याबद्दल काय सांग? उद्याची जी मिरवणुकीची रथ आहे ज्याच्यावर आपला लाडका बाप्पा विराजमान होईल ती श्री गणेश रत्न रथ आहे, जे रत्नमहल आहे ते देखावाचंच एक रत्न रथ आम्ही केला आहे। त्याच्यात बाप्पाची विराजमान होतील। मिरवणुकीत 2 पथकं आहेत, श्रीराम पथक आणि रमणबाग आणि मर्दानी खेल आणि नगरखाना आहे। खरं तर सर, तुम्ही ज्या पद्धतीने पोलिसांनी आव्हान केलं त्या सगळ्याचं तंतोतंत पालन करून जे आहे ते पथक लावतात, खरं तर काय आव्हान कराल सगळ्या गणेशोत्सवाला? डीजे मुक्त तुम्ही मोठी संकल्पना राबवली, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात यश सुद्धा भेटलेलं आहे, आपण काय आव्हान कराल? नाही, मी एवढंच म्हणेल की पोलिसांनी आणि प्रशासनाने जे आवाहन केले आहे की मिरवणूक लवकरात लवकर संपवावी। हे बघा, मिरवणूक व्हायलाच पाहिजे, 100% व्हायला पाहिजे, त्याच्यात उत्साह आणि जल्लोष पाहिजे, पण त्याची पण एक मर्यादा आहे। आज तुम्ही आपल्याला आनंद आणि लोकांना त्रास ह्याला उत्सव आणि जल्लोष म्हणत नाही, तर प्रत्येक मंडळाने स्वतःचं आत्मचिंतन करायला पाहिजे। किती पथकं लावायचे, किती बँड लावायचे, किती ढोलची संख्या असायला पाहिजे, स्वतः त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे आणि मिरवणूक किती लवकरात लवकर संपेल त्याची सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे। आपण पाहिलं की सगळ्या मंडळांनी जे आहे ते काळजी घेतली पाहिजे असं आवाहन जे आहे ते पोलीस बालन यांनी केलेलं आहे। लोकशाही न्यूजसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।